इथं ना वाला आला होता, तेच घ्यायला चालले होते मी. आणि एकदम थंड थंड वातावरण झालं. भाजीपाल्यामध्ये काही नव्हतं, कांद्याची पात होती, तीच घेतली. भाजीपाला जास्त काही येत नाही इकडं, कारण की आमचं घर शेवट आहे, त्याच्यामुळं मग एखाद्या वेळेस आले तर मग मी खूप जास्त भाजीपाला घेऊन घेते, 8-10 दिवस पुरेल असं, कारण की थंडीमुळे तो खराबही होत नाही. मग भाजीपाला वगैरे घेऊन आली. पालक होतं फ्रीजमध्ये, तेच कापून घेतला, कारण की मला पालकची भाजी बनवायची होती. म्हणलं एक्स्ट्राचा असेल तर होई. नंतर मग डिटॉक्समध्ये चिया सीड्स घेतले, रात्री भिजत ठेवले होते, त्यामध्ये गरम पाणी टाकून ते पाणी पिऊन घेतलं. त्याच्यानंतर बाबू आला होता, सांगत होता की त्या छोट्या बाबूंनी मला मारलं, असं तसं कंप्लेंट करणं चालू होती. त्याचं ऐकलं थोडा वेळ. त्याच्यानंतर म्हटलं चला आता किचनकडे जाऊया, काय आहे काय नाही. तर किचनमध्ये बहिणाबाईने चहा ठेवला होता, एका साईडला दूध ठेवलं होतं. मी नाश्त्यामध्ये आज ओट्स खाणार होते, म्हटलं रोज रोज काय पोहे उपमा वगैरे. ओट्स बनवून घेतले नाश्त्यामध्ये. चला, नाश्त्यामध्ये ओट्स बनवले, ते खाले. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा, बाय.